जय शिवराय मित्रांनो, मी दिनेश आणि स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा ब्लॉग मध्ये। तर मित्रांनो, आपण निघालो आहेत कामावर। ही आहे आमची चेरी आणि हे आहेत आमचे ओम शेठ। मग काय, ओम शेठला म्हणलं काढा गाडी। ओम शेठनं गाडी काढली आणि मला एकट्याला सोडूनच गेले। तर ही आहे आपली दुसरी गाडी ग्लॅमर, जी पप्पा यूज करतात। मग काय, ओम शेठला वापस बोलून आम्ही निघालो कामावर जाण्यासाठी। तर मित्रांनो, आज आपण एका गाडीला ऍक्सेसरीज लावणार आहोत। मग आपण पोहोचलो दुकानावर। मधात गेल्यावर काशीनाथ घाणेकर काहीतरी मोबाईल मध्ये बघत होता आणि शुभम दादा काउंटरवर बसले होते आणि हा आहे आमचा अनिकेत। आमच्या ओम शेठला लागली होती भूक। मग काय, शेठ म्हणले चला नाश्त्याला। मग काय, आलो नाश्त्याला। डोसा घेतला आणि सांबर वडा घेतला। नाश्ता वगैरे व्यवस्थित करून आम्ही वापस निघालो दुकानावर जाण्यासाठी। दुकानावर आल्यावर बघतो तो विजनचा माल आलेला। लगेच आपली गाडी पण आलेली होती, जिला आपल्याला आज ऍक्सेसरी लावायची। तर मित्रांनो, ही आहे नेक्सॉन, जिला आज आपण सीट कव्हर, डोर वायझर, हॉर्न, स्टेअरिंग कव्हर, एलईडी लाईट्स ही सगळी ऍक्सेसरीज लावणार आहोत। बघू शकता मित्रांनो, हे सीट कव्हर आपल्याला या नेक्सॉनला लावायचे आहेत। सीट कव्हर फिटिंग साठी आपण सीट बाहेर घेतलं। चला मग तुम्हाला दाखवतो सीट कव्हर फिटिंग। हे इथं आपण बसलो होतो सीट कव्हर फिटिंग साठी। हे आमचे ओम शेठ आणि हे आले होते शुभम दादा फिटिंग बघण्यासाठी आणि आपली फिटिंग बघण्यासाठी लांबून माकडे देखील आले होते। सगळ्या गाडीचे व्यवस्थित सीट कव्हर फिट वगैरे झाल्याच्या नंतर बघू शकता तुम्ही किती भारी सीट कव्हर आपले दिसत आहेत। काहीही म्हणा, पण सीट कव्हर मुळे गाडीला शोभा आलेली आहे। सगळे काम आवरूस तर संध्याकाळ पण झाली होती। हा आहे आमचा श्रीजित आणि हा आहे आमचा ओम। या दोघांना बाय बाय करून आपण निघालो घरी जाण्यासाठी। तेवढ्यात बघतो तो ओम शेठ गाडी घेऊन रेडी होते आणि काशीनाथ घाणेकर पण घरी जाण्यासाठी निघला होता। तर मित्रांनो, मी घरी जाताना मला ह्या कमानीच्या आतमध्ये जावं लागतं। तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा ही कमान कोणती आहे। लगेच आपण घरी पोहोचल्या अगोदर चेरीला आवाज दिला आणि चेरी लगेच पळत पळत आपल्यापाशी आले आणि माझ्यासोबत खेळू लागली। तर मित्रांनो, आपण आपल्या या छोट्याशा ब्लॉगचा शेवट करूयात आणि भेटूयात दुसऱ्या ब्लॉग मध्ये। जय शिवराय मित्रांनो।